आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंची जयंती देखील या आठवड्यात संपन्न झाली। त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सहकारी महेंद्र भाऊ पगारे हे नेहमीच आगळं वेगळं हे करीत असतात। दरवर्षी समाजातील गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप आणि विद्यार्थ्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना दप्तर वह्या पुस्तक हे स्वखर्चाने देत असतात। मला या ठिकाणी आजच्या निमित्ताने हेच सांगायचं आहे की एक महेंद्र भाऊ पगारे जे एक अत्यंत छोट्या कुटुंबातील आहे, शेतकरी कुटुंबातील स्वतः हे करतात, तर मी त्यांना आपल्या मार्फत सांगू इच्छितो की महेंद्र भाऊच्या या उपक्रमाला आम्ही जे लोक या कार्यक्रमाला तो बोलवतो, आम्ही फेटे घालून घेतो, हारगुच्छ घेतो, आम्ही देखील त्यात कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे आणि हे असं सर्वांनी करावं अशी देखील या निमित्ताने मी विनंती करेन। त्याचबरोबर काही लोकांना हे राजकीय विषय आहे पण काही लोकांना अजूनही डोक्यात जात नाही का माणिकराव मुळे आमची आमदारकी गेलेली आहे, ते स्वतः तर काही करत नाही आणि दुसरं करत असेल तर त्यांनाही ते मदत करत नाही। आणि आज हे सर्व होत असताना काही लोक 4 वर्ष तयारी करतात आणि 5व्या वर्षात थांबून घेतात। अशा या प्रवृत्तींना देखील मला सांगायचं आहे की आपण जरा हिम्मत धरा, समाज निर्मिती करण्याकरता आपण कुठेतरी तुमची ताकद दाखवा, एवढी देखील या निमित्ताने मी एक राजकीय इच्छा व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महेंद्र पगारे ज्या पद्धतीने ही जयंती साजरी करतो त्या माध्यमातून अभिवादन करत महेंद्र भाऊच्या या कार्यक्रमांना आपण सर्वांनी सहकार्य करावं ही देखील अपेक्षा व्यक्त करतो। आमचे सहकारी मित्र महेंद्र भाऊ पगारे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। आणि आगळं वेगळं म्हणजे आपण बघतो की जयंतीचे कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये होतात, परंतु त्याला फाटा देऊन खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय समाज आहे, आदिवासी समाज आहे, याला कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मदत करून ही जयंती साजरी करण्याची महेंद्र भाऊंची जी पद्धत आहे, मागच्या वर्षी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू असतील, दप्तर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या चपला असतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार करणं असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक मदत करणं असेल, अशा प्रकारचा जो पायंडा पाडला आहे तो नक्कीच समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे। मी महेंद्र भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि हाच आदर्श इतरांनी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न होतं की समाज हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम महेंद्र भाऊ पगारे नक्कीच चांगल्या पद्धतीने करतायत। त्यांना खूप खूप धन्यवाद। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।